नमस्कार मंडळी, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आरोग्य धनसंपदा या आरोग्यप्रेमी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण एक अशी समस्या जाणून घेणार आहोत जी दिसायला जरी छोटी वाटत असेल पण तिचा त्रास खूप जास्त मोठा असतो आणि ते म्हणजे तोंड येणे. तर मित्रांनो, तोंड का येतं, त्याची काय कारणं आहेत, त्याची लक्षणं काय आहेत व आपण यावरती काय घरगुती उपाय करू शकतो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला तोंड येण्याचे 7 मुख्य कारणं सांगणार आहे. आता सर्वात पहिलं म्हणजे ॲसिडिटी. तर तोंड येण्यामागे सर्वात सामान्य आणि मूळ कारण म्हणजे ॲसिडिटी. आता ॲसिडिटी म्हणजेच आम्लपित्त. तर ॲसिडिटी होण्याचे प्रमुख कारणं काय असतात की पहिलं म्हणजे वेळेवर जेवण न करणे, दुसरं म्हणजे फार स्पायसी किंवा मग ऑइली पदार्थ खाणे, नंबर 3 तळलेले पदार्थ खाणे जसं की वडे, भजी, समोसा, बर्गर, नंबर 4 म्हणजे रात्री उपाशी जेवण करून लगेच झोपणे. त्यानंतरचं कारण म्हणजे सतत उपाशी राहणं किंवा मग अनियमित खाणं, आणि त्यानंतरचं म्हणजे जास्तीत जास्त चहा घेणं, कॉफी घेणं. तर ह्या सर्वामुळं ॲसिडिटी जनरली वाढते. दुसरं म्हणजे तणाव. दुसरं महत्त्वाचं कारण आहे तणाव. तणाव म्हणजे स्ट्रेस. आजकालच्या धावपळीच्या जीवनात तणाव हा आपला शरीराचा एक शांत पण हळूहळू त्रासदायक शत्रू ठरतो आहे. तर मित्रांनो, स्ट्रेस कशाचा असतो की सतत कामाची घाई असणे, झोप न येणे, आर्थिक, कौटुंबिक किंवा मग मानसिक चिंता असणे, मोबाईलचा जास्त वापर करणे, सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह राहणे, भविष्याची चिंता करणे, ह्या सर्वांमुळं आपल्या मनावर एक ताण निर्माण होतो. तर मित्रांनो, स्ट्रेस येण्याचे लक्षणं काय असतात की वारंवार फोड येणं, झोप न लागणं, थकवा जाणवणं, चिडचिड होणं, डोके दुखणं किंवा मग खाण्याची इच्छा न होणे. नंबर 3 म्हणजे झोपेचा अभाव. तर मित्रांनो, आपल्या शरीरासाठी झोप जी असते ना, ती एक दैनंदिन दुरुस्ती आणि विश्रांतीची प्रक्रिया असते. प्रत्येक रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले हिलिंग मेकॅनिझम चालू असतं. पण जर आपली झोप जर अपुरी राहिली तर आपली रिपेअरिंग मेकॅनिझम जी असते ना, ती जनरली कमी होते आणि याचाच प्रभाव आपल्या तोंडात, पचनात, त्वचेवरती व सर्व शरीरामध्ये याचे आपल्याला परिणाम जाणवतात. चौथं म्हणजे डिहायड्रेशन म्हणजे कमी पाणी पिणे. तर मित्रांनो, आपल्या शरीराचा 70% भाग जो आहे ना, तो पाण्याने बनलेला आहे. जेव्हा आपल्या शरीरात पाणी कमी पडतं तेव्हा सर्वात आधी परिणाम त्याचा दिसतो तोंडावरती. तोंड कोरडं पडतं आहे, थुंकी कमी येते आणि त्यामुळं तोंडातल्या पेशीवरती जंतू संसर्ग वाढतो आणि यामुळं फोड येणे, जळजळ होणे आणि वेदना निर्माण होतात. नंबर 5 म्हणजे व्हिटॅमिन B12ची कमतरता असणे. तोंडावर वारंवार फोड येत असतील, ते बरं होत नसतील आणि इतर उपाय जर त्यावरती चालत नसेल तर तुम्ही एकदा व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ॲसिडची टेस्ट करणं फार आवश्यक आहे. नंबर 6 म्हणजे धूम्रपान, गुटखा किंवा मग तंबाखूचं सेवन करणे. आज आपण पाहत आहोत की एक घातक आणि दुर्लक्षित कारण म्हणजे धूम्रपान आणि तंबाखूचा वापर. महाराष्ट्रामध्ये गुटखा, तंबाखू, बिडी आणि सिगारेट यांचा वापर अनेक ठिकाणी आजही खूप जास्त प्रमाणात होत आहे. यामुळं काय होतं की तोंडातल्या ज्या पेशी त्या जनरली जळतात आणि त्यावरती कायमची सूज येते. आता त्यावरती सूज आल्यावर काय होतं, आपलं तोंड कोरडं राहतं आणि यामुळं आपलं तोंडात जनरली फोड येतात. आणि शेवटचं कारण म्हणजे औषधांचा साईड इफेक्ट होणे. आपण बऱ्याच वेळा कोणत्या ना कोणत्या औषधे घेत असतो, जसं की तापेची, ॲसिडिटीची, डायबिटीजची गोळ्या, हृदयरोगाच्या गोळ्या, डिप्रेशनच्या गोळ्या, यासारख्या खूप जास्त औषध आपण वापरत असतो. यामुळं तोंडातल्या कोमल पेशीवरती दुष्परिणाम होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की आपल्या तोंडात फोडं येतात. तर मित्रांनो, हे झाले कारणे. आपण आता त्यावरती 8 उपाय जाणून घेणार आहोत आणि ते सुद्धा घरगुती. पहिला उपाय म्हणजे तुळशीची पाने चावून खाणे.
तर तुळशीच्या पानामुळं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते व आपल्या तोंडातील फोड बरं होण्याससुद्धा मदत होते. नंबर दुसरं म्हणजे कोरफडीचा रस, याला आपण ॲलोवेरासुद्धा म्हणतो. तर ॲलोवेराचा रस जर आपण फोडावरती थेट जरी लावला तरी आपल्या तोंडाची जळजळ जनरली कमी होते. नंबर तिसरं म्हणजे मीठ कोमट पाण्यामध्ये टाकून गुळण्या करणे. नंबर चौथं म्हणजे मध व हळद मिक्स करून फोडावरती लावणे. नंबर पाचवं म्हणजे गुलकंद, यामुळं उष्णता कमी होते. नंबर सहावं म्हणजे दही व ताक पिल्याने आपल्या शरीरामध्ये कूलिंग इफेक्ट जनरली तयार होतो. नंबर सातवं म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे. नंबर आठवं म्हणजे पुदिना किंवा मग लवंग चघळून खाणे. तर मित्रांनो, हे झाले 8 घरगुती उपाय.